वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सगळेजण तयारीत आहेत। पण नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे। या बदलाचा तुमच्यावर मोठा परिणाम होणार आहे। अगदी ऑनलाइन पेमेंट पासून ते क्रेडिट कार्डच्या पेमेंट पर्यंत आणि गाडीच्या पार्ट पासून ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत। नियमात बदल होणार आहेत। नक्की काय बदल होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। पहिला नियम हा डिजिटल पेमेंटच्या नियमात बदल ह्या संदर्भात आहे। 1 जानेवारी 2025 पासून अनेक मोठे बदल लागू केले जातील, जसे की कर दरांमध्ये सुधारणा, सबसिडी योजनांचे अपडेट आणि काही डिजिटल पेमेंट नियमांमधील बदल। याशिवाय नवीन औद्योगिक धोरणे आणि पर्यावरण विषयक नियमही लागू होतील। दुसरा नियम हा गाड्यांचे पार्ट्स आणि किमती महाग होणार या संदर्भात आहे। भारतातील कार कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ आणि इतर आर्थिक दबावामुळे किमती वाढविल्या आहेत। मारुती सुझुकीने 4% पर्यंत, ह्युंदाईने 25,000 रुपयांपर्यंत, तर मर्सिडीज बेंझ, BMW आणि ऑडी महिंद्रा यांनी 3% पर्यंत किमती वाढविल्या आहेत। बाईकचे आणि कारचे पार्ट्स महाग झाले असून त्यांच्या किमती देखील वाढविल्या आहेत। तिसरा नियम हा व्हॉट्सअप बंद होणार या संदर्भात आहे। जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप चालणार नाही। सॅमसंग गॅलेक्सी S3, मोटो G आणि HTC One सारखे जुने ऑपरेटिंग सिस्टीमचे फोन तुमच्याकडे असतील तर त्यावर व्हॉट्सअप बंद होईल। सोनी, LG, Nexus 4 आणि इतर जुन्या मॉडेल्सचाही या यादीत समावेश आहे। चौथा नियम हा लक्झरी वस्तूंवर TCS टॅक्स लागणार या संदर्भात आहे। 1% TCS आता हँडबॅग आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची घड्याळे यांसारख्या लक्झरी वस्तूंवर लागू होईल। उच्च मूल्याच्या उत्पादनांच्या खरेदीवर कर अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे। पाचवा नियम हा UPI वर मोठी अपडेट या संदर्भात आहे। फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी UPI पेमेंट मर्यादा 5,000 वरून 10,000 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे। 123 पे सेवेद्वारे अधिक व्यवहार सुलभ करण्यासाठी केले गेले आहेत। सहावा नियम हा सोनं महाग होण्याची शक्यता या संदर्भात आहे। यंदाचं वर्ष सोन्या चांदीच्या दरांनी गाजवलं। जवळपास 80च्या आसपास सोन्याचे दर जाऊन पुन्हा खाली आले। येत्या नव्या वर्षात सोन्याचे दर 85,000 पर्यंत जातील अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली। त्यामुळे नवीन वर्ष सोन्याचं झळाळी देणारं ठरू शकतं। सातवा नियम हा 1 जानेवारी पासून रेशन कार्डच्या नियमात बदल ह्या संदर्भात आहे। बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने 1 जानेवारी पासून मुदत निश्चित केली आहे। नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। अशा लोकांची ओळख eKYC आणि इतर पद्धतींद्वारे केली जाईल। त्यामुळे 1 जानेवारी पासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच 1 जानेवारी पासून बदल होणाऱ्या 7 गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।